हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपला मेहंदी क्लास हा फ्रीमध्ये आहे आणि ह्या फ्रीमध्ये मेहंदी क्लासचा आपला दिवस आज 14वा आहे. तर आज आपल्या या मेहंदी क्लासमध्ये आपण चेक्स पॅटर्न्स बघणार आहोत. चेक्स पॅटर्नचा दिवस आहे आपला आज 5वा. आज आपले चेक्स पॅटर्न हे कंप्लीट होतील आणि उद्यापासून आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आज आपण इथे जे चेक्स पॅटर्न बघणार आहोत ते आत्तापर्यंत आपण सिंगल लाईन आणि डबल लाईनमध्येच बघितलं आहे. त्यामध्ये आज मी तुम्हाला इथे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे दाखवणार आहे. त्यामध्ये एक सिंगल लाईनचा आहे, एक डबल लाईनचा आहे आणि सगळ्यात मोस्ट म्हटलं तर आपण इथे आज 3 लाईन, ज्या उभ्या आणि तिरक्या, ज्या आडव्या तिरक्या रेषा आपण घेणार आहोत त्या 3 लाईन्समध्ये घेणार आहोत. आणि ह्या 3 लाईन्समध्ये कशी डिझाईन करायची आणि त्याला फिलिंग कसं करायचं हेही मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, कारण प्रत्येक वेळेस जोही नवीन व्हिडिओ येईल तो तुम्हाला लगेचच क्लिक होईल आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा लगेचच मिळेल. त्यासाठी बेल आयकॉन हा सुद्धा नक्कीच क्लिक करायचा आहे. तर मग आज आपण हे 3 पॅटर्नचे वेगवेगळे चेक्स पॅटर्न कसे आहेत, जे 3 टाईपमध्ये सिंगल लाईन, डबल लाईन आणि 3 लाईन, तर हे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे कसे आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर आपला फ्री मेहंदी क्लास डे 14 मराठी मेहंदी क्लास दिवस 14वा आहे. फ्रीमध्ये आपण हा मेहंदी क्लासेस आपण इथे स्टार्ट केलेला आहे, तेही 30 दिवसांचे. तर आजपर्यंत आपण बघितलं आहे इथे चेक्स पॅटर्न. तर चेक्स पॅटर्नचा आजचा दिवस आपला 5वा आहे आणि हा लास्ट आहे. उद्यापासून आपण नवीन टॉपिक घेणार आहोत. पण चेक्स पॅटर्न आत्तापर्यंत मी तुम्हाला सिंगल आणि डबल लाईनमध्ये दाखवले होते. त्याचमध्ये थोडेसे वेगळे, म्हणजे थोडेसे डिफरंटमध्ये आज सिंगल लाईन, डबल लाईन आणि 3 लाईन्स ह्या 3ही पॅटर्नमध्ये मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. अशा आपल्याला इथे 4 लाईन्स काढायच्या आहेत. अशा आपल्याला इथे 4 लाईन्स आडव्या काढायच्या आहेत आणि 4 लाईन्स इथे आपल्याला उभ्या काढायच्या आहेत. अशा पद्धतीच्या आपल्याला उभ्या आणि आडव्या इथे 4 लाईन काढायच्या आहेत. ही खूप सोपी पद्धत आहे. आत्ता इथे आपण 4 आडव्या घेतल्यात, 4 उभ्या घेतल्यात. मग यामध्येच काय करायचं आहे, हा जो आपला एक बॉक्स आहे ना, इथून आपल्याला इथे त्याला जॉईन करायचं आहे. ऑल बॉक्स खूप इझी आहे. थोडंसं नवीन पद्धतीचे आहे, खूप छान आहे. डिझाईन तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतात. आत्ता आपण सुरुवातीला आपण काय केलं, इथे 4 लाईन सरळ काढल्या, 4 लाईन उभ्या काढल्या. त्यानंतर आपण इथे स्लांट लाईन म्हणजे तिरक्यासुद्धा 4, प्रत्येक बॉक्समध्ये इथे आपण तिरक्या लाईन घेतलेल्या आहेत. आता ह्याच लाईनला सुद्धा आपल्याला इथे परत तिरके घ्यायचे आहेत. बघा खूप सुंदर वाटते ना. पण आता इथे फिलिंग कसं करायचं आहे हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आत्ता मी तुम्हाला इथे फिलिंग कसं करायचं आहे हे सुद्धा दाखवणार आहे. तर सुरुवातीचा आपला हा वरचा पार्ट आहे, याला आपल्याला इथे फिलिंग करायचं आहे. आता हे सर्व ट्रायंगल झालेले आहेत, त्यामुळे फक्त आपल्याला ट्रायंगल टू ट्रायंगल, जो ट्रायंगल समोरासमोर येईल त्याला आपल्याला इथे फिलिंग करायचं आहे. आता ह्या साईडला, त्याच्या खाली न घेता आपल्याला इथला साईडचा घ्यायचा आहे. बघा, त्यानंतर परत आपल्याला इथला खालचा घ्यायचा आहे.
खूप भारी आणि खूप भरून अशी फार सुंदर दिसते ही डिझाईन. ज्यावेळेस आपण मोठी म्हणजे ब्रॉड करणार असो, ज्यावेळेस ब्रायडलची काढणार असेल ना, त्यावेळेस ही मेहंदी खूप भारी दिसते. आता हे आपण फर्स्ट रो इथे कंप्लीट केलेला आहे. तर मग सेकंड रोमध्ये सुद्धा आपल्याला इथे फिलिंग करायचं नाही. हा एक स्पेस आपण इथे सोडायचा आहे आणि इथे आपल्याला फिलिंग करायचं आहे. फक्त डायरेक्शन काय बघायचं, जे ट्रायंगल बनवला आहे तो समोरासमोर यायला हवा. फक्त समोरासमोर हा ट्रायंगल आपल्याला इथे आलेला पाहिजे. आता पुन्हा आपल्याला इथे हा भाग घ्यायचा आहे. ट्रायंगल खूप झाले त्यामुळे थोडं कन्फ्युजन होईल, पण जिथे जो ट्रायंगल समोरासमोर आलेला आहे तोच ट्रायंगल आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. खूप इझी आहे. सिंगल लाईनमध्ये आपले 1-2 पॅटर्नच बाकी होते. त्यानंतर मी तुम्हाला 2 लाईन म्हणजे डबल लाईनचे सुद्धा दाखवणार आहे आणि ट्रिपल लाईनचे सुद्धा. आपल्या क्लासमध्ये सर्व तुम्हाला बारीक सारीक सर्व गोष्टी मी इथे सांगते. मला वाटते की सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. कुठलीही बारीक गोष्ट राहता कामा नये किंवा गाईडलाईन्स चुकायला नको. गाईडलाईन्स चुकल्या तर सगळ्याच गोष्टींचा शेप बिघडतो. बघा खूप सुंदर वाटत आहेत की नाही. आता अशाच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा पूर्ण फिलअप करायचा आहे. अशा पद्धतीचा आपला हा एक पॅटर्न इथे 4 बॉक्समध्ये आपण हा बनवलेला आहे. आता याचंच आपण असंच सिंगल लाईनमध्येच एक दुसरा आपण इथे चेक्स पॅटर्न बघणार आहोत. इथे सुद्धा आपल्याला 4 बॉक्स करायचे आहेत. इथे सुद्धा आपण उभे आणि आडवे असे 4 बॉक्स केलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथला हा जो भाग आहे ना, इथे आपल्याला फ्लावर बनवायचा आहे. ह्याला जॉईन करायचं आहे फ्लावर, आणि हे फ्लावर आपल्याला सर्व बॉक्समध्ये इथे बनवायचं आहे. ह्या टाईपमध्ये खूप सुंदर वाटते ना. आता इथे सुद्धा आपल्याला असंच फ्लावर बनवायचं आहे. ह्या पॅटर्नमध्ये असं इथे आपल्याला फ्लावर बनवायचं आहे आणि याला आता आपल्याला थोडंसं डार्क करायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची फिलिंग वगैरे करायचं नाही. आता काय करायचं आहे, इथे आपल्याला याच्यामध्ये एक लाईन्स काढून घ्यायची आहे.
किती सुंदर वाटते. हा एक पॅटर्न आपला इथे सिंगल लाईनचा एक तयार झालेला आहे. आपला तिसरा पॅटर्न इथे येणार आहे. सिंगल लाईनमध्येच आपला इथे तिसरा एक पॅटर्न येणार आहे. त्याला सुद्धा आपल्याला 4 बॉक्स बनवायचे आहेत. आता आपण इथे सुद्धा आडवे आणि उभे सरळ लाईन घेतलेले आहेत. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, असं आपल्याला इथे स्क्वेअर काढायचा आहे. ह्या टाईपमध्ये. अशा पद्धतीचा आपल्याला इथे पूर्ण बॉक्स बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला फिलिंग करायचं आहे. फिलिंग फक्त हा जो मधला भाग आहे इथेच फिलिंग करायचं आहे, बाकी कुठेच नाही. अशा पद्धतीचा आपला इथे वन लाईनचा हा एक चेक्स पॅटर्न इथे तयार झालेला आहे. आपण इथे वन लाईनमध्ये बघितला, इथे सुद्धा वन लाईनमध्ये बघितला आणि इथे सुद्धा. त्यानंतर आपला 2 लाईनमध्ये येणार आहे. त्यानंतर इथे आपला 2 लाईनमध्ये एक पॅटर्न आपण बघणार आहोत. इथे सुद्धा आपल्याला 4 बॉक्स काढायचे आहेत, उभे आणि आडवे. ह्या टाईपमध्ये आपले इथे 4 बॉक्स झालेले आहेत आडवे. आता आपण उभे काढूयात. अशा टाईपमध्ये इथं आपला 2 लाईनचा 4 बॉक्स तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला चौकोनी डिझाईन काढायची आहे, जे आपण मागच्या वेळेस बघितली होती सिंगल लाईनमध्ये. ह्या टाईपमध्ये सर्व आपल्याला इथे पूर्ण आपल्याला फिलिंग करायचं आहे. आणि हे जे बॉक्स आता आपण काढलेले आहेत त्याच्या आपल्याला इथे एक डॉट द्यायचा आहे, इथे एक डॉट द्यायचा आहे, इथे एक आणि इथे एक. 4 डॉट आपल्याला इथे द्यायचे आहेत.
ह्या पद्धतीचा आपला एक 2 लाईनचा एक इथे चेक्स पॅटर्न तयार झालेला आहे. त्यानंतर आपला इथे 2 लाईनचाच आपण इथे बघणार आहे, तोही स्वास्तिकमध्ये. इथे आपलं आता हे स्वास्तिक आपण इथे ड्रॉ केलेलं आहे आणि जी आपली डबल लाईन आहे त्याला आपल्याला इथे डार्क करायचं आहे. मग आपला स्वास्तिक हा इथे उठून दिसेल बघा. अशा पद्धतीने त्याला डार्क करायचं आहे. इथे आपला असा एक स्वस्तिकचा पॅटर्न हा 2 लाईनमध्ये तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे 3 लाईन्स बघणार आहोत. ह्या टाईपमध्ये आपण इथे 3 लाईन्स आडव्या म्हणजे तिरक्या आणि उभ्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला ह्या टाईपमध्ये इथे आपल्याला काढायचं आहे आणि
ह्या बॉक्समध्ये आपल्याला अशा प्रकारचा इथे चेक्स पॅटर्न करून त्यामध्ये अशा प्रकारची इथे डिझाईन फिल करायची आहे. अजून एक 3 लाईनचा एक तुम्हाला मी इथे दाखवते. ह्या पॅटर्नमध्ये सुद्धा आपल्याला तिरक्या, उभ्या आणि आडव्या अशा 3 लाईन्स मारून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये जो स्क्वेअर तयार झालेला आहे तिथे आपल्याला असे छोटंसं फ्लावर्स बनवायचं आहे. अशा पद्धतीचा आपला हा शेवटचा चेक्स पॅटर्नचा दिवस होता. त्यामध्ये आपण 1 लाईनचा बॉक्स बघितला आहे, 1, 2 आणि 3 पॅटर्नमध्ये. त्यानंतर 2 लाईनचा बघितला आहे, 1 आणि 2 पॅटर्नमध्ये. त्यानंतर आपण इथे 3 लाईनचे सुद्धा 2 पॅटर्न बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला चेक्स पॅटर्नचा आजचा हा भाग इथे संपला आहे. उद्या आपण पुढच्या भागामध्ये नवीन पॅटर्न घेऊन येऊयात. जर आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. Thank you.